Hello students, good morning all of you. Now students, today we are going to see a new lesson from 4th unit, that is 4.2 revolutionary steps in surgery. Surgery means in another word we can say operations. Okay, मतलब मेडिकल फील्डमध्ये जे काही ऑपरेशन्स होतात, सर्जरी होतात, त्याच्यामध्ये कशा प्रकारे रिव्होल्युशनरी स्टेप्स होत गेल्या, म्हणजे चेंजेस होत गेल्या फ्रॉम द ओल्डर टाइम टिल नाव. म्हणजे जुन्या काळापासून जेव्हा सर्जरीजचा ऑपरेशनची इन्व्हेन्शन झालं, जेव्हापासून सर्जरीज ऑपरेशन करण्यासाठी सुरुवात झाली, तेव्हापासून ते आत्तापर्यंत ऑपरेशन्समध्ये किंवा सर्जरीमध्ये कशा प्रकारच्या रिव्होल्युशनरी स्टेप्स होत गेल्या, दॅट इज इन द लेसन वी आर गोइंग टू सी. नाव लेट वी स्टार्ट. सर्जरी डेट्स बॅक टू ॲज अर्ली ॲज 600 BC. सुश्रुता संहिता is one of the oldest works in the world dealing with surgery. म्हणजे आता सर्जरी स्टार्ट कधी झाली? 600 BC, 600 BC. ह्या आता जसं 2020 2021 अशा ज्या साल आहेत तसं 600 BC जेव्हा साल चालू होती तेव्हा सर्जरी स्टार्ट झाली. सुश्रुता संहिता इज वन ऑफ द ओल्डेस्ट वर्क्स इन द वर्ल्ड डिलिंग विथ सर्जरी. तर सर्जरीमध्ये सुश्रुता संहिता या नावाने पहिली सर्जरी झाली. इट इंडिकेट्स दॅट सुश्रुता वॉज प्रोबॅबली द फर्स्ट सर्जन टू परफॉर्म सर्जिकल ऑपरेशन्स, दॅट इज प्लास्टिक सर्जरी. तर असं म्हणलं जातं की सुश्रुता वॉज प्रोबॅबली द फर्स्ट सर्जन. पहिले जे सर्जन होते, ज्यांनी पहिली सर्जरी केली ते पहिले जे सर्जन होते त्यांचं नाव होतं सुश्रुता, म्हणून त्यांच्या नावावरून सुश्रुता संहिता ही फर्स्ट सर्जरी झाली. फर्स्ट सर्जरीसाठी नाव देण्यात आलं. मग त्यांनी जी फर्स्ट सर्जरी केली होती ती होती प्लास्टिक सर्जरी, म्हणजेच सर्जिकल ऑपरेशन, दॅट इज प्लास्टिक सर्जरी. आता प्लास्टिक सर्जरी म्हणजे वी नो दॅट म्हणजे आपल्या बॉडीमधला एखादा पार्ट जर का समजा काही डॅमेज झालेला असेल तर तो पार्ट काढून तिथे एक आपल्या स्किनचा दुसरा पार्ट तिथं पॅच केला जातो किंवा लावला जातो आणि तो त्याला व्यवस्थित ऑपरेशन करून सर्जरी करून व्यवस्थित ते सेटअप केलं जातं, त्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतात. लॅटर सम एन्शियंट सर्जन्स परफॉर्म टूथ एक्स्ट्रॅक्शन अँड ब्लड लेटिंग. नाव हिअर ब्लड लेटिंग मीन्स ड्रेनिंग आउट ब्लड, म्हणजे रक्त बाहेर काढणाऱ्या सर्जरीज. म्हणजे आता त्यानंतर ती जी प्लास्टिक सर्जरी झाली पहिल्यांदा सुश्रुता संहिता, त्या सर्जरीनंतर सम एन्शियंट सर्जन, त्यानंतर काही पुराण काळातले जे सर्जन्स होते त्यांनी बऱ्याचशा सर्जरीज केल्या. टूथ एक्स्ट्रॅक्शन म्हणजे दाताच्या रिलेटेड सर्जरीज केल्या किंवा ब्लड लेटिंग म्हणजे रक्त बाहेर काढणाऱ्या सर्जरीज, म्हणजे ज्या सर्जरीतून रक्त बाहेर येतं अशा सर्जरीज, किंवा मग आपल्या जे काही शरीरातलं जे काही अनयुजफुल जे काही ब्लड आहे ते बाहेर काढणारी सर्जरीज, अशा सर्जरीज पुन्हा इन्व्हेंट झाल्या. मेजर सर्जरी कुड नॉट डेव्हलप फॉर सेंचुरीज बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज अँड टेक्नॉलॉजी. त्यानंतर बऱ्याचशा काही सर्जरीज बऱ्याच वर्षापर्यंत डेव्हलप नाही झाले, बऱ्याच सेंचुरीजपर्यंत काही सर्जरी डेव्हलप नाही झाल्या बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज अँड टेक्नॉलॉजी. कारण नॉलेज म्हणजे ज्ञानाची कमतरता आणि शिवाय टेक्नॉलॉजीज म्हणजे जे काही तंत्रज्ञान असेल त्या तंत्रज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या कमतरतेमुळे पुढे बरेच वर्ष बरेच सेंचुरीज कोणतीही सर्जरी नवीन इन्व्हेंट नव्हती झाली. द डॉक्टर्स हॅड टू कट ओपन द पार्ट ऑफ द बॉडी दॅट वॉज नॉट हेल्दी, रिमूव्ह इट ऑर सेट राईट दॅट पार्ट. आता सर्जरी म्हणजे नॉर्मली ऑपरेशन म्हणजे आपल्याला काही ऑपरेशन्समध्ये काय असतं की डॉक्टर्स हॅव टू कट सम पार्ट ऑफ अवर बॉडी विच इज नॉट युजफुल. म्हणजे आपल्या बॉडीमधला आपल्या बॉडीमध्ये समजा एखादी ट्यूमर म्हणजे एक प्रकारची गाठ वगैरे काय आली असेल तर डॉक्टर्स काय प्रेफर करतात की तो पार्ट कट डाऊन करायचा, त्यातून तो जो काही अनयुजफुल पार्ट आपल्या बॉडीमध्ये आलेला आहे तो पार्ट बाहेर काढायचा आणि त्या पुन्हा स्टिचेस वगैरे करायचे आणि ती सर्जरी झाली. किंवा काही वेळेला काय होतं की आपले जे काही आपल्या बॉडीमध्ये जर का समजा एखादा पार्ट डॅमेज झाला असेल तो डॅमेज झालेला पार्ट काढतात आणि त्या जागी नवीन पार्ट प्लांट करतात. अशा प्रकारच्या सुद्धा सर्जरीज होत होत्या. दिस वुड इन्व्हॉल्व अ लॉट ऑफ पेन टू द पेशंट. म्हणजे आता ह्या ज्या सर्जरीज ऑब्वियसली दॅट कुड इन्व्हॉल्व अ लॉट ऑफ पेन. आता ह्या ज्या सर्जरीज आहेत कट अँड ओपन सर्जरी आपण त्याला म्हणतो, म्हणजे शिवाय जे कोणते जरी आपल्या शरीरातला पार्ट भले तो अनयुजफुल पार्ट असेल
तो पार्ट काढण्यासाठी आपल्या शरीराला जो काही कट केला जातो तो कट करणे, पुन्हा ते पार्ट काढणे, पुन्हा त्या जागी एखादा जर नवीन पार्ट बसवण्याची गरज असेल तर तो पार्ट बसवणे, पुन्हा स्टिचेस घालणे, ही जी काही प्रोसेस आहे ऑब्वियसली दॅट प्रोसेस इज पेनफुल प्रोसेस. मग आता ती प्रोसेस जी आहे ती पेनफुल प्रोसेस असल्यामुळे पेशंटला खूप दुखण्यातून सफर करायला लागतं. जनरल ॲनेस्थेटिक्स. ॲनेस्थेटिक्स मीन्स सबस्टन्स ऑर गॅसेस दॅट मेक वन फील नो पेन. म्हणजे नॉर्मली सर्जरीज किंवा ऑपरेशन करण्याच्या आधी आपण लोकल लँग्वेजमध्ये आपण म्हणतो भूल देणे, बरोबर की नाही. भूल देणे म्हणजे कोणतेही ऑपरेशन करायचं असेल, आपल्याला थोडासा जरी कट आपले डॉक्टर जर करणार असतील तर त्याच्या आधी आपल्याला एक इंजेक्शन देतात, आपण त्याला भुलीचं इंजेक्शन म्हणतो, त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये ॲनेस्थेशिया म्हणतात. मग ते ॲनेस्थेशिया जे आहेत ते देणारे ॲनेस्थेटिक्स जे डॉक्टर्स असतात ते ॲनेस्थेटिक्स वेगळे डॉक्टर्स असतात, बरोबर. जनरल ॲनेस्थेटिक्स लाईक either or chloroform developed only from mid-19th century, making painless surgery operations possible and successful. मग आता हे ॲनेस्थेशिया जे आहे तो ॲनेस्थेशिया अर्ली पिरियड ऑफ टाईम त्यावेळी नव्हता. म्हणजे हे जे काही भूल देणे आहे किंवा भूल दिल्यामुळे पेशंटला काय होतं की आपल्या शरीरामध्ये कोणता तरी भाग कट केला जातोय किंवा आपल्याला स्टिचेस पडतायत, काहीतरी आपल्याला दुखतंय, हे काही पेशंटला जाणवत नाही, बरोबर. त्याच्यामुळे त्याला ॲनेस्थेशिया दिला जातो. मग तो जो ॲनेस्थेशिया देणे आहे ते मिड ऑफ 19th सेंचुरी, म्हणजे सुरुवातीच्या वेळेला ॲनेस्थेशियाची सोय अवेलेबल नव्हती. मग ती ॲनेस्थेशियाची सोय नंतर मिड ऑफ 19th सेंचुरी 19व्या शतकाच्या मध्यानंतर ॲनेस्थेशियाची सोय अवेलेबल झाली. मग त्यामुळं पेशंटला त्याचा फायदा काय झाला की आपल्या जे काही सर्जरीज आहेत त्या पेनलेस सर्जरी होऊ लागल्या, की त्यांना ॲटलिस्ट निदान तो जो काही ऑपरेशन चालू आहे ते ऑपरेशन चालू असेपर्यंत तरी त्यांना त्यांचं दुखणं जाणवत नसायचं. ऑब्वियसली त्यानंतर थोड्या वेळानंतर जेव्हा आपली भूल उतरते त्यावेळेस आपल्याला दुखतं, पण त्यावेळेचं जे काही कठोर दुखणं आहे ते ॲनेस्थेशियामुळे आपलं कमी होतं. मॉडर्न टेक्निक्स आर यूज्ड नावडेज फॉर ॲनेस्थेशिया. आता ॲनेस्थेशियाला त्यावेळी जुन्या काळात ज्यावेळेस ॲनेस्थेशिया सुरुवातीला आलं होतं त्यावेळेस काहीतरी त्यांची जुनी टेक्निक असेल ॲनेस्थेशिया पेशंटला देण्याची, पण आत्ताच्या काळामध्ये मॉडर्न टेक्निक्स ॲनेस्थेशिया देण्यासाठी बऱ्याचशा आलेल्या आहेत. जनरल ॲनेस्थेशिया बिनम्स मीन्स मेक्स नम सो दॅट वन डज नॉट फील एनी पेन. म्हणजे आता आपल्याला जो काही आत्ताच्या काळामध्ये ॲनेस्थेशिया देतात त्या ॲनेस्थेशियामुळे आपलं जेव्हा ऑपरेशन चालू असतं त्यावेळेस आपल्याला पूर्ण शरीर आपलं किंवा आपण पूर्णपणे बेशुद्ध नसतो. आपलं ज्या भागात ऑपरेशन चालू आहे, समजा आपलं काही हार्ट सर्जरी चालू आहे किंवा आपल्या जर का एखाद्या हाताला किंवा पायाला काही इंजुरी झाली आणि तेवढ्या भागातलं ऑपरेशन चालू असेल तर आज आपल्याला जे डॉक्टर ॲनेस्थेशिया देतात त्या ॲनेस्थेशियामुळे तेवढाच पार्ट फक्त आपला बधीर झाल्यासारखा होतो, की त्या पार्टमध्ये आपलं काही कट करतायत किंवा स्टिचेस घालतायत किंवा काही जी काही प्रोसेस करतायत डॉक्टर ती आपल्याला जाणवत नाही किंवा दुखत नाही. ओके, म्हणजे तेवढाच पार्ट फक्त आपला बधीर झाल्यासारखा होतो. इट इज यूज फॉर सर्जरी ऑफ एनी रिजन ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमधल्या जेवढ्या भागात आपली सर्जरी होत आहे तेवढ्याच भागापुरता ॲनेस्थेशिया आत्ताच्या काळामध्ये डॉक्टर्स देतात. For local anesthesia, local anesthetics are injected into the surgical spot or an area near nerves. म्हणजे आता जे ॲनेस्थेटिक्स जे आहेत म्हणजे भूल देणारे डॉक्टर, भुलीचे डॉक्टर, ॲनेस्थेटिक्स म्हणजे भुलीचे डॉक्टर, बरोबर. तर जे भुलीचे डॉक्टर आहेत ते नॉर्मली काय करतात की ज्या भागात आपली सर्जरी होणार आहे, ज्या भागात आपल्याला पेन होणार आहे त्या भागाच्या जवळपास असणाऱ्या नर्व्समध्ये एक इंजेक्शन देतात. त्या इंजेक्शनमध्ये ॲनेस्थेशिया असतो त्यामुळे आपल्याला तो भाग बधीर पडल्यासारखा होतो आणि आपल्याला पेन जाणवत नाही. ओव्हर द इयर्स नाव रिव्होल्युशनरी स्टेप्स have been taken in the different types of complicated surgery and these have made such operations successful. आत्ताच्या काळामध्ये बऱ्याचशा मॉडर्न टेक्निक्स आलेल्या आहेत आणि रिव्हॉल्युशनरी खूप काही प्रगती झालेली आहे सर्जरीजमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये. त्या मेडिकल फील्डमध्ये झालेल्या प्रगतीमुळे असेल किंवा ज्या काही आपल्याजवळ आता टेक्निक्स आहेत, बरंचसं नॉलेज आहे, त्यामुळे काही कॉम्प्लिकेटेड ज्या सर्जरी आहेत त्यासुद्धा आत्ताच्या काळामध्ये डॉक्टर्सच्या मदतीने आपल्या सक्सेसफुल होतात, बरोबर. लेट अस स्टार्ट विथ कार्डियाक सर्जरी.
नाव लेट्स बी दॅट अबाउट द कार्डियक सर्जरी. नाव कार्डियक मीन्स रिलेटिंग टू द हार्ट, म्हणजे आपलं जे हृदय आहे, हृदयाच्या रिलेटेड ज्या सर्जरीज होतात त्याला कार्डियक सर्जरी असं म्हणतात. मग आता ही तर आपण या लेसनमध्ये पहिल्यांदा सर्जरी कशा प्रकारची असते ते बघूयात. पहिली सर्जरी आहे कार्डियक सर्जरी, आपली हार्टच्या सर्जरीज. टुडे इफ यू नीड टू हॅव अ हार्ट सर्जरी यू कॅन चूज फ्रॉम मेनी फाईन डॉक्टर. आताच्या काळामध्ये जर का तुम्हाला तुमची हार्ट सर्जरी करायची असेल तर तुम्हाला भरपूर चॉईसेस आहेत. आता आपल्या सिटीमध्ये जर तुम्ही गेलात तर अगदी तुम्ही हार्ट रिलेटेड जे काही डॉक्टर्स असतात, हार्ट डॉक्टर, ते भरपूर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला चॉईसेस असतात की तुम्ही प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊ शकता. त्यामुळे प्रत्येक डॉक्टर्सकडे तुम्हाला जाण्याची मुभा असते. पण पहिल्या वेळेस तसं, म्हणजे जुन्या काळामध्ये तसं एवढी काही आपल्याला सोय नव्हती की आपण चॉईसेस डॉक्टरची, की बाबा हा नाही डॉक्टर तर तो डॉक्टर, तो नाही तर तो, अशा प्रकारे पहिल्यांदा चॉईसेस नव्हत्या. पण नाव डेज वी हॅव लॉट्स ऑफ चॉईसेस टू चूज अ डॉक्टर फॉर इवन हार्ट सर्जरी. आपल्या जर का हृदयाची जरी सर्जरी करायची असेल तरीसुद्धा आपल्याला बऱ्याचशा डॉक्टरांची चॉईसेस आहेत. हावेवर बिफोर 1893, 1893च्या आधी, बिफोर 1893 दिस टाईप ऑफ सर्जरी वॉज अननोन. म्हणजे 1893च्या आधी ही जी काही हार्ट रिलेटेड सर्जरीज आहेत त्याच्याबद्दल कोणालाहीच माहिती नव्हतं. म्हणजे इवन पेशंटला हू आर सफरिंग फ्रॉम दॅट हार्ट डिसीजेस, कोण जो पेशंट असेल जो की हृदयाच्या काही समस्येतून चालत असेल किंवा जात असेल त्यालासुद्धा हार्ट सर्जरीबद्दल काही माहिती नव्हतं. इवन सम डॉक्टर्स, आणि काही डॉक्टरांनासुद्धा हार्ट सर्जरीबद्दल काही पुरेशी माहिती नव्हती किंवा माहिती नव्हतं. डॉक्टर्स डिड नॉट हॅव मॉडर्न मेडिकल टूल्स अँड प्रोसिजर्स. कारण डॉक्टरांकडे मॉडर्न ज्या काही टूल्स टेक्निक्स जे आहेत, तंत्रज्ञान, हार्ट सर्जरी करण्यासाठी लागणारे जे काही फॅसिलिटीज असतील त्याही डॉक्टरांकडे अवेलेबल नव्हत्या आणि त्यांना त्याच्याबद्दल माहितीही नव्हतं. इसेन्शियल फॉर हार्ट सर्जरी, जे की हार्ट सर्जरी करण्यासाठी जे काही इसेन्शियल थिंग्स आहेत ते सुद्धा डॉक्टरांकडे अवेलेबल नव्हते. इवन त्यांना माहिती देखील नव्हतं. इन दोज डेज हार्ट पेशंट वेअर ट्रीटेड विथ sedatives. Sedatives means substances that make someone sleepy. मग आता इन दोज डेज म्हणजे त्यावेळी हार्ट पेशंट वेअर ट्रीटेड विथ सेडेटिव्स. सेडेटिव्सने हार्ट पेशंटला ट्रीट केलं जायचं, ज्याच्यामुळे ते सेडेटिव्स दिल्यानंतर तो जो काही हार्ट पेशंट असेल तो फिलिंग स्लीपी, तो झोपल्यासारखा व्हायचा. म्हणजे त्याची सर्जरी नाही व्हायची तर त्याला फक्त झोप लागायची. अशा प्रकारे त्यावेळी डॉक्टर्स करायचे. अँड दे युजली डिड नॉट सर्वाइव्ह. देन 1893 डॅनियल हेल विल्यम्स, a young African American surgeon, attempted a new medical technique in order to save a patient's life. त्यानंतर 1893ला डॅनियल हेल विल्यम हा जो काही यंग आफ्रिकन अमेरिकन सर्जन, म्हणजे आफ्रिकन पण आणि अमेरिकन पण हा एक सर्जन आहे, डॅनियल हेल विल्यम्स, त्यांनी हार्ट सर्जरी इन्व्हेंट केली 1893ला. त्यांनी पहिली सक्सेसफुल हार्ट सर्जरी केली. त्याच्यामुळे तिथून पुढे हार्ट पेशंटच्या सर्जरी करण्यासाठी लोकांना काय करावं लागतं किंवा काय केलं पाहिजे याच्याबद्दल माहिती मिळू लागली. अ पेशंट जेम्स कॉर्निश वॉज सफरिंग फ्रॉम अ व्हेरी सिरियस नाईफ वॉन्ड. आता त्यानं हार्ट सर्जरी केली, ती कशा प्रकारची हार्ट सर्जरी केली ती पाहूयात. पेशंट होता, जो फर्स्ट पेशंट होता जेम्स कॉर्निश. जेम्स कॉर्निश नावाचा जो काही व्यक्ती आहे वॉज सफरिंग फ्रॉम अ व्हेरी सिरियस नाईफ वॉन्ड. तो त्याला एक चाकूचा खूप धारदार चाकूचा एक खूप आपण म्हणू शकतो की आतपर्यंत गेलेला असा वार होता. त्याच्या म्हणजे छातीवरती मारलेला असेल तो त्याच्या हृदयापर्यंत कट डाऊन झालेला होता नाईफने, म्हणजे चाकूने. द नाईफ हॅड कट अँड artery less than an inch of his heart and punctured the pericardium, the sac around the heart. मग आता नाईफमुळे, चाकूमुळे काय झालं होतं की हार्ट जो आहे, आता तुम्ही कधी हार्टची जर का डायग्राम पाहिली असेल तुमच्या सायन्सच्या बुकमध्ये, तर हार्ट जो आहे त्या हार्टच्या बाजूला एक सॅक हार्टच्या बाजूला एक सॅक असल्याप्रमाणे, एक पिशवी असल्याप्रमाणे एक भाग असतो. त्या पिशवीच्या त्या भागाला कट गेलेला होता, जवळजवळ 1 इंचपर्यंत कट गेलेला होता. डॉक्टर विल्यम्स विथ 6 स्टाफ डॉक्टर. मग त्यावेळी डॉक्टर विल्यम्सने जवळजवळ 6 डॉक्टर्सचा त्यांचा जो काही स्टाफ होता त्यांच्यासोबत
मिळून परफॉर्म अ कॉम्प्लिकेटेड अँड डेअरिंग ऑपरेशन. त्यावेळेस पहिल्यांदा 6 डॉक्टरांच्या ग्रुपच्या मदतीने डॉक्टर विल्यम यांनी पहिलं ऑपरेशन, आता नॉर्मली ते हार्टच्या जी काही बाजूला जी काही सॅक असते त्या सॅकला कट गेलेला होता 1 इंचपर्यंत. मग त्या सॅकवरती काही सर्जरी डॉक्टरांच्या हिशेबाने जी काही बरोबर असेल, योग्य असेल त्या प्रकारे ती सर्जरी करून पहिली हार्ट सर्जरी सक्सेसफुल केली. डॉक्टर विल्यम्स बिकेम द फर्स्ट सर्जन to save his patients by successfully repairing the human heart. म्हणूनच डॉक्टर विल्यम हे पहिले डॉक्टर आहेत की त्यांनी एका पेशंटला हार्टची पहिली सर्जरी करून त्या पेशंटला हार्टचा जो काही तो प्रॉब्लेम झाला होता त्याच्यापासून मुक्त केलं. आता नॉर्मली जर का त्यावेळेस डॉक्टर विल्यम यांनी जर का ती सर्जरी केली नसती तर आपल्या हृदयाला तो इतका मोठा कट गेल्यामुळे त्या पेशंटचा अर्थातच जीव गेला असता, परंतु त्यांनी त्या पेशंटचा जीव वाचवला. ही सेव्ह द लाईफ ऑफ दॅट पेशंट. नाव मेनी मोर ॲडव्हान्स टेक्निक्स आर यूज्ड इन दिस स्पेशालिटी. आत्ताच्या काळामध्ये खूप काही ॲडव्हान्स टेक्निक्स आलेले आहेत, वेगवेगळ्या स्पेशालिटीज आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्या हार्ट सर्जरी असेल किंवा इतर कोणतीही सर्जरी असेल ती सक्सेसफुल होते किंवा ती सक्सेसफुल होण्यात मदत होते काही वेगळ्या नवीन टेक्निक्समुळे किंवा टूल्स असतील त्याच्यामुळं. टू डील विथ हार्ट कॉम्प्लिकेशन्स म्हणजे आता हार्टच्या रिलेटेड जे काही कॉम्प्लिकेशन्स असतील त्याच्याशी आपल्याला हे करण्यासाठी पेशंटला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी, हार्ट रिलेटेड कॉम्प्लिकेशनमधून पेशंटला बाहेर काढण्यासाठी किंवा डॉक्टर्सना हार्ट सर्जरी करण्यासाठी बऱ्याचशा टूल्स अँड टेक्निक्स आता अवेलेबल आहेत. ओपन हार्ट सर्जरी विच कॅन हेल्प टू रिपेअर हार्ट डिफेक्ट्स. आत्ताच्या काळामध्ये ओपन हार्ट सर्जरी चालते म्हणजे त्याच्यामुळं पेशंटला जो काही हार्ट प्रॉब्लेम आहे तो सुद्धा बरा होतो. हार्ट वाल्व्स मीन्स डिवाइसेस फॉर अलाविंग फ्लो इन वन डायरेक्शन ओनली. हार्ट वाल्व्स ऑर इवन रिप्लेस देम म्हणजे आता काही जणांचे आता आपल्या ओपन हार्ट सर्जरीमुळे काय होतं की डॉक्टर्स काय करतात की पूर्णपणे जे काही कट करून आपल्या शरीराचा भाग कट करून हार्टची जी काही ओपन हार्ट सर्जरी केली जाते किंवा काही पेशंटला जर हार्ट रिप्लेस पण केला जातो म्हणजे त्यांचं जे काही बॉडीतलं जे काही हृदय आहे ते काढून त्या जागी दुसरं नवीन हृदयसुद्धा बसवलं जातं. म्हणजे ही जी काही ओपन हार्ट सर्जरी असेल किंवा हार्ट रिप्लेस सर्जरी असेल तीसुद्धा आत्ताच्या काळामध्ये सक्सेसफुल होत आहेत. इज ऑल्सो परफॉर्म सक्सेसफुली. त्या ओपन हार्ट सर्जरी असेल किंवा हार्ट रिप्लेस सर्जरी असेल तीसुद्धा आत्ताच्या असलेल्या टूल्स, टेक्निक्स आणि नॉलेजमुळे सक्सेसफुल होत आहेत. विथ प्रॉपर मेजर्स पेशंट कॅन रिकवर फ्रॉम कार्डियक सर्जरी फास्टर दॅन दे डिड बिफोर. मग आत्ताच्या काळामध्ये पेशंट हार्ट सर्जरी होऊन सुद्धा लवकर रिकवर होतात का तर त्यांना तशा प्रकारचे मेडिकल ट्रीटमेंट मिळते किंवा मेडिकल सपोर्ट मिळतो किंवा त्यांना औषधोपचार असतील किंवा त्यांची ट्रीटमेंट असेल ती व्यवस्थित मिळाल्यामुळे हार्ट पेशंटसुद्धा त्यांच्या झालेल्या त्या इतक्या मोठ्या सर्जरीच्या तुलनेत खूप पटकन रिकवर होतात, बरे होतात. Now remaining part of our lesson we will see in the next video. So till that time write down the difficult words with its meaning, English and Marathi both meaning you have to write down, and as well as you have to learn the difficult words with its correct spelling also and read the lesson carefully. Thank you.